सर, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांना अशी भीती आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे फ्रॉड आहे. तर भीतीचं मुख्य कारण काय आहे? डेफिनेटली याच्यामध्ये फ्रॉड नाही होत असं मी म्हणणार नाही, कारण फ्रॉड होतात. आणि फ्रॉड केव्हा होतात? जेव्हा तुम्ही योग्य सिस्टम्स, योग्य टेक्निक नाही वापरत, तुम्हाला मार्गदर्शन करणारं जर कोणी नसेल, तुम्हाला सिस्टम सगळ्या व्यवस्थित माहिती नसतील, तर डेफिनेटली तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. तर ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे पण ECGC नावाची संस्था आहे, ज्याला आपण एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नावाची ही संस्था आहे. तर जेव्हा पण तुम्ही एखाद्या बायरसोबत तुम्ही तुमचा एक्सपोर्ट प्लॅन करताय, त्याच्या अगोदर त्या बायरचे सगळे डिटेल्स तुम्ही ECGCला शेअर करू शकताय आणि त्यांना व्हेरिफिकेशन करायला लावू शकताय. ह्या ECGC जी संस्था आहे, यांचं कामच आहे की ते बायर व्हेरीफाय करून तुम्हाला सांगतात की हा जेन्युइन बायर आहे की नाही. त्यांचा जो पास्ट रेकॉर्ड आहे हे सगळं चेक करून ते तुम्हाला सांगतात. तर बऱ्यापैकी जर असं तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यासोबत फ्रॉड वगैरे होऊ शकतो, आम्ही तर आमच्या स्टुडंट्सला प्रत्येकाला रेकमेंड करतो की तुम्ही ECGC व्हेरीफाय जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सपोर्ट नका करू. प्लस तुम्ही इन्शुरन्स पण करा त्या गोष्टीचा. जेव्हा आपण ECGC थ्रू ह्या गोष्टी करतो त्यावेळी सगळ्या गोष्टी व्हेरीफाईड होतात. जस्ट इन केस उद्या समजा बाहेर फ्रॉड जरी निघाला आणि तुमचं जेव्हा तुम्ही ECGC थ्रू केलेलं असतं इन्शुरन्स वगैरे, तर तुम्हाला त्याच्यातून तुमची जी प्रोडक्टची कॉस्ट आहे त्याच्या 80 to 90% तुम्हाला ती प्रोडक्ट कॉस्ट रिकवर करून मिळते. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या माहिती नसल्यामुळं लोकांना वाटतं की नाही त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे. आता भरपूर लोक आम्ही बघतो की ते सिस्टम्स फॉलो नाही करत आणि ट्रेड करतात. मग उद्या फ्रॉड झाला की ते इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राला नाव ठेवतात. ते स्वतःला नाव नाही ठेवत की माझ्याकडून ह्या गोष्टी चूक झाल्या, त्याच्यामुळे हा माझ्यासोबत फ्रॉड झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला देखील असं जरी कोणी म्हणत असेल फ्रॉड झालेला आहे, तर फ्रॉड का झाला तुम्ही त्यांना विचारा की त्यांनी ECGC थ्रू व्हेरिफिकेशन केलं होतं का, एम्बॅसी थ्रू व्हेरिफिकेशन केलं होतं का बाहेरचं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा करता त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेटली समजतं की हा माणूस जेन्युइन आहे नाही आहे, त्याच्यासोबत तुम्ही बिझनेस पुढे करू शकताय की नाही.